नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी मोड आलेल्या मटकीची चटकदार उसळ करत आहे। यासाठी मी काल सकाळी मटकी भिजत घातली होती, तर याला छान अशी मोड आलेली आहे। तर पूर्ण एक दिवस मी ती ठेवली होती आणि आता आज सकाळी मी त्याची उसळ करत आहे। या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी चिमूटभर हिंग घालत आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालत आहे। सोबत कढीपत्ता, हे दोन्ही मी परतून घेत आहे। तर कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट मी घालत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालत आहे। हे सुद्धा मी परतून घेत आहे। आता यामध्ये 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालत आहे आणि तोही परतून घेत आहे। आता हे 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजेल। आता यामध्ये मोड आलेली मटकी मी घालत आहे आणि ती सुद्धा हलवून घेत आहे। पुन्हा एकदा मी हे 4 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, ज्याच्यामुळे वाफेवर ही मटकी छान शिजेल। आता यामध्ये अर्धा चमचा हळद मी घालत आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी भरून पाणी घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे हलवून घेतल्यानंतर त्याला मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे आणि गॅस हा लो फ्लेमवर ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर मटकी आता छान शिजत आलेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस घालत आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी हलवून घेत आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। तर मोड आलेल्या मटकीची चटकदार उसळ तयार आहे। अशी ही मोड आलेल्या मटकीची चटकदार उसळ चवीला तर छान लागतेच, पण आरोग्यासाठी सुद्धा मोड आलेलं कडधान्य खूप चांगलं असतं। त्यामुळे ही मटकीची चटकदार उसळ जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।